आज मी माझं फोटोशूट करायचं ठरवलं. खूप दिवस झाले मी फोटोज काढले नव्हते, त्याच्यामुळे मी या साडीवरती आतापर्यंत मी जे वेअर केले नव्हते दागिने ते वेअर केले. प्लस ही नथसुद्धा लेटेस्ट आहे, यात्रेमध्ये मी घेतलेली होती. तर तुम्हाला मी आज माझं नथ कलेक्शन दाखवणार आहे. तुम्हाला कोणती नथ आवडते हे सुद्धा सांगा. तसेच या ब्लॉगमध्ये मी हा जो मी साडी लूक तयार केलेला आहे याच्यावरती सुद्धा काही फोटोज काढलेले आहेत. यातला कोणता फोटो छान आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा. आज मी नथबद्दल तुम्हाला थोडंसं माहिती सांगणार आहे. 16 शृंगारमध्ये नथ हा सुद्धा एक शृंगार आहे. स्त्री सौंदर्यामध्ये भर घालणारी नथ आज माझ्याकडे किती आहेत हे मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिल्यांदा आज मी वेअर केलेली नथ, त्यानंतर मी गेल्या वर्षी दिराच्या लग्नासाठी ज्या नथी घेतलेल्या त्या दाखवते. माझ्या नथींमध्ये 2 नथी हँडमेड आहेत. जर तुम्ही ओळखल्या असत्या तर कमेंट करून सांगा की त्या कोणत्या नथी आहेत ज्या मी बनवून घेतल्या आहेत. आणि ही नथ मला मम्मीने गेल्या वर्षी पुन्हा घेतली आहे. ही सुद्धा मी लग्नात घेतली होती. तर अशा ह्या माझ्या नथी. तर जसं की मी तुम्हाला म्हटलं, नथ हे 16 शृंगारांपैकी एक असं नाकात घालण्याचं अलंकार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये नथ ही खूप प्रसिद्ध आहे. नथमध्ये शक्यतो बसरा मोती हा वापरला जातो. नथीला सुशोभित करण्यासाठी त्यात मोती, पाचू तसेच काही स्टोन, डायमंडचे वापरले जातात. पण काळानुसार नथीचे आकार आणि प्रकार खूप बदललेले आहेत. तर काही नथ प्रकार सुद्धा मी तुम्हाला सांगते. महाराष्ट्रीयन नथ, बानू नथ, कारवारी नथ, ब्राह्मणी नथ, मराठा नथ, मोत्याची नथ, पाचू मानकाची नथ, साधी नथ. नथ घालणं म्हणजे पारंपरिक आणि सांस्कृतिक रूढींचं पालन करणे. नथ हा नाकाचा एक अलंकार आहे जो नाकाचं सौंदर्य वाढवतो. तर बानू नथ ही कशी असते हे सुद्धा मी तुम्हाला इथे एक फोटो ॲड करून दाखवते. कारवारी नथीची रचना सुद्धा बानू नथावरूनच आलेली आहे. कर्नाटकातील कारवार या गावावरून या कारवारी नथीला कारवारी नथ असं नाव पडलेलं आहे. पुणेरी नथ ही बानू नथ आणि कारवारी नथीपेक्षा थोडी वेगळी आहे. बाजीराव मस्तानी नथ म्हणजे बाजीराव मस्तानी हा पिक्चर जो संजय लीला भन्साळींचा आहे, त्याच्यामध्ये प्रियंका चोप्राने जी नथ वेअर केली होती त्याच नथीला बाजीराव मस्तानी नथ असं नाव पडलं. त्यानंतर येते ती पेशवाई नथ. तर नथ ही प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुम्ही हिला घालू शकता. कोणत्याही दागिन्यांवरती ही सहज सूट होते अशी ही पेशवाई नथ आहे. त्यानंतर येते ती हिऱ्याची नथ. तर माझ्याकडे सुद्धा ही हिऱ्याची नथ आहे आणि इथे मी तोच फोटो ॲड केलेला आहे. त्यानंतर पाचूची नथ. पाचूची नथ ही एक महाराष्ट्रातील साधी नथ आहे जी मोती आणि डायमंड पासून बनवलेली असते. खूप साधी ही नथ असते आणि दिसायला तितकीच सुंदर. माझ्या नथ कलेक्शनमध्ये तुम्हाला कोणती नथ आवडली? तसेच मी जे काही फोटोज क्लिक केले आहेत ते सुद्धा मी ॲड केले आहेत. त्यातला तुम्हाला कोणता फोटो आवडला हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच कोणत्या अलंकाराबद्दल जर व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुन्हा एखाद्या नवीन मिनी शॉर्टमध्ये. तोपर्यंत बाय, स्टे ट्यून.